जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने टप्पा 2चा जो विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागलाय, त्याच्यामध्ये जे शिफारस झालेले उमेदवार आहेत तर त्यांचा आता पुढील जी प्रक्रिया असणार आहे तर ती आहे मुलाखत प्रक्रिया आणि जे काही अध्यापन कौशल्याच्या अनुषंगाने सध्या शाळेवर बोलवलं जाणार। आता प्रत्येक उमेदवारांना जे काही कॉन्टॅक्ट करण्यासंदर्भाचे सध्या पत्रामध्ये देखील स्पष्ट त्या ठिकाणी नमूद करण्यात आलंय की व्यवस्थापनाला स्वतः त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आहे। ज्या व्यवस्थापनामध्ये तुमची शिफारस झाली असेल तसं जे व्यवस्थापन असेल तर ते देखील तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे। तरी देखील बघा, या ठिकाणी एक महत्त्वाचं संबंधित जे काही इंटरव्ह्यू तुमची कोणत्या तारखेला शेड्यूल झाली आहे तर त्यासाठी तुम्ही नेमकं कुठं त्या ठिकाणी बघू शकता, जो की ऑथेंटिक पुरावा असणार आहे। तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही पत्र आहे तर ते पत्र देखील इश्यू करण्यात आलं आहे, जेणेकरून तुम्ही तुमची जी काही इंटरव्ह्यू असणार आहे तर ती इंटरव्ह्यू नेमकी कोणत्या दिवसाला असणार आहे आणि जे काही शेड्यूल असेल तर ते शेड्यूल तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे। तर त्यासाठी बघा, ह्या ठिकाणी जे काही पत्र आहे तर ते पत्र इथं इश्यू करण्यात आले। आता हे जे पत्र होतं 27/6/2025चं पत्र आहे, व्यवस्थापनासाठी होतं व उमेदवारांसाठी मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या नियोजनाबाबत अत्यावश्यक सूचना। तर इथं जे काही नियोजन आहे तर त्या नियोजनाच्या अनुषंगाने ह्या टप्प्या 2च्या सूचना देण्यात आले। तर ह्याच्यात बघा, जी काही सर्वसाधारण गुणवत्ता आपल्याला 25 तारखेला प्रसिद्ध झाली तर त्याच्यामध्ये जे उमेदवार शिफारस झाले तर त्यांच्यासाठी ही सूचना महत्त्वाची असणार आहे। तर ह्याच्यामध्ये ही जी काही वरची संपूर्ण जी सूचना आहे तर ती सूचना व्यवस्थापनासाठी इथं बघा देण्यात आली। नेमकं व्यवस्थापनाने कशा पद्धतीने प्रक्रिया करायची आहे, जे काही इंटरव्ह्यू शेड्यूल असेल तर ते शेड्यूल कशा पद्धतीने कार्यवाही करायची आहे तर त्या अनुषंगाने इथं व्यवस्थापनासंदर्भात सूचना इथं देण्यात आली। तसंच बघा, ह्याच्यामध्ये जी काही स्टेप आहे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने, आता हे व्यवस्थापनाच्या लॉग इनवर करण्याच्या ज्या काही गोष्टी आहे तर त्या गोष्टी इथं देण्यात आल्या आहे की जे इंटरव्ह्यू शेड्यूल असेल तर ते शेड्यूल कसं त्या ठिकाणी क्रिएट करायचं त्यांच्या लॉग इन ID ने, तर त्यानुसार इथं देण्यात आलं। आपल्यासाठी महत्त्वाचं या ठिकाणी बघा, संबंधित जे काही शेड्यूलसाठी हे जे काही 4 आणि 5 नंबरचे जे पॉईंट आहे तर ते पॉईंट महत्त्वाचे आपल्याला असणार आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही सध्या बघा इथं इंटरव्ह्यूचं जे काही शेड्यूल आहे तर ते शेड्यूल संदर्भात उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेली आहे की उमेदवारांनी नेमकं आपलं शेड्यूल जे आहे इंटरव्ह्यू संदर्भात तर ते तुम्ही कसं बघू शकतात। तर त्या अनुषंगाने इथं म्हटलेलं आहे बघा, उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत ॲप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ड्रॉप डाऊन जो काही मधून विथ इंटरव्ह्यू मेनू निवडावा। बरोबर, म्हणजे तुमचं जे काही लॉग इन असेल तर ते लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आता हे लॉग इन जसं तुम्ही रिकमेंडेशन यादी बघितली त्या पद्धतीने सध्या बघा लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर ह्या ठिकाणी जो काही मेनू जो असेल त्याच्यामध्ये ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर संबंधित जो काही इंटरव्ह्यू संदर्भात बघा, हा जो काही ड्रॉप डाऊन असेल त्या ठिकाणी ड्रॉप डाऊन करायचं आहे आणि तुम्हाला विथ इंटरव्ह्यू जो ह्या ठिकाणी टॅब आहे तर तो टॅब निवडायचा आहे। बरोबर, तो टॅब निवडल्यानंतर ह्या ठिकाणी बघा सिलेक्ट केल्यानंतर ड्रॉप डाऊनमधून फेस टू रेग्युलर राऊंड ह्या ठिकाणी बघा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे। बरोबर, सबमिट केल्यानंतर ह्या ठिकाणी व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूशन लिस्ट अशा पद्धतीने मेनू येणार आहे। यामध्ये उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या व्यवस्थापनाचे नाव व त्यांनी नियोजित केलेल्या मुलाखतीचं स्थळ, मुलाखतीचा दिनांक दिसणार आहे। तर हे जे महत्त्वाचं आहे तर हे तुम्हाला बघा करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काही नियोजित असलेला मुलाखतीचे स्थळ असेल आणि मुलाखतीचं महत्त्वाचं या ठिकाणी कोणत्या तारखेला सध्या तुमची मुलाखत असणार आहे तर ते तुम्हाला व्यवस्थापनाच्या नावासहित तिथं बघा तुम्हाला दिसणार आहे। आता त्याच्यामध्ये तुमची शिफारस जी झालेली आहे तर ती 1:10 प्रमाणात असल्यामुळे वेगवेगळ्या संस्थेमध्ये तुमची शिफारस झाली, तर प्रत्येक संस्थेचं तुम्हाला त्या ठिकाणी नियोजित असलेलं स्थळ असेल, त्यानंतर जे काही मुलाखतीचा दिनांक असेल, व्यवस्थापनाचं नाव असेल तर ते तुमच्या लॉग इन ID वरती सध्या दिसणार आहे। आता हे जे आहे तर हे प्रोसेस तुम्हाला संपूर्ण ऑनलाईन करायची आहे। पवित्र पोर्टलची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती ज्या पद्धतीने तुम्ही रिकमेंडेशनची लिस्ट बघितली त्या पद्धतीने तुम्हाला लॉग इन करायचं आहे। फक्त त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी लास्ट जी स्टेप असणार आहे तर ती ह्या ठिकाणी व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूशन लिस्ट अशा पद्धतीने एक टॅब येणार आहे। तर त्या टॅबमध्ये तुम्हाला ही संपूर्ण जी काही अध्यापन कौशल्य आणि मुलाखतच्या अनुषंगाने ही माहिती त्याच्यामध्ये दिसणार आहे। तर ही जी माहिती असेल तर तुम्हाला बघा रोज चेक करायची आहे, जेणेकरून तुमची जर एखाद्या वेळेला कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी संस्थेकडनं किंवा तुमच्याकडनं त्या ठिकाणी जर नाही झाला, कारण मागच्या वेळेस देखील बरेचशा उमेदवारांना इंटरव्ह्यू संदर्भात त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची माहिती सध्या मिळाली नाही। काही उमेदवारांना जी डेट देण्यात आली होती
तर त्या डेटमध्ये सध्या बघा ते उमेदवार पोहोचू शकले नाही आणि त्यांची जी काही इंटरव्ह्यू असेल तर ती इंटरव्ह्यू त्या ठिकाणी बघा होऊन गेली होती, परंतु त्यांच्यापर्यंत माहिती पोचल्या नमुळे ते उमेदवार सध्या बघा पोहोचू शकले नाही। तर आताच्या घडीला जी काही महत्त्वाची ह्या ठिकाणी जी प्रक्रिया देण्यात आली तर ही प्रक्रिया तुम्हाला करून बघायची आहे, जेणेकरून तुम्हाला ऑथेंटिक जी काही माहिती असेल मुलाखतीचं संदर्भात तर ते तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर अवेलेबल होणार आहे। तर त्या अनुषंगाने जे काही सूचना आहे तर त्या सूचना सध्या व्यवस्थापनाला या ठिकाणी देण्यात आलं आहे। त्याच्यामध्ये एखाद्या व्यवस्थापनाचे जे काही इंटरव्ह्यू संदर्भात जे काही शेड्यूल असेल तर ते शेड्यूल जर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं किंवा उमेदवारांकडनं मिस झालं तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी रिशेड्यूल संदर्भात देखील इथं जे काही प्रयोजन आहे तर ते प्रयोजन इथं देण्यात आलं आहे। तर त्या अनुषंगाने इथं बघा व्यवस्थापनास मुलाखतीच्या नियोजनात बदल करणे आवश्यक वाटल्यास उपरोक्त 3 नमूद केलेली कार्यवाही पुन्हा नव्याने करावी लागेल, मात्र सदरची कार्यवाही नव्याने करतेवेळी या ठिकाणी शेड्यूल इंटरव्ह्यू ऐवजी रिशेड्यूल इंटरव्ह्यू यावर क्लिक करून त्यांना कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागेल। म्हणजे इथं रिशेड्यूलचं देखील ऑप्शन व्यवस्थापनाकडे देण्यात आलं आहे, म्हणजे जर मिस झालं तर पुन्हा रिशेड्यूल देखील ते करू शकतात। तर आपलं नेमकं कधी इंटरव्ह्यू असणार आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला कॉल देखील येईल किंवा तुम्हाला ईमेल देखील येईल बरोबर संस्थेकडनं। तसंच तुम्ही स्वतः देखील प्रयत्न करा की त्या ठिकाणी जी काही शेड्यूल असेल इंटरव्ह्यू संदर्भात ते नेमकं कसं असणार आहे त्या अनुषंगाने बाकी जे काही उमेदवार आहेत तर त्यांना कॉल यायला देखील बघा सुरुवात झालेली आहे की नेमकं इंटरव्ह्यू कधी ते कधी दरम्यान बघा जी काही डेट असेल टेंटेटिव्ह तर ती सध्या सांगण्यात येत आहे। तर आपले ईमेल ID आपलं जे काही ह्या ठिकाणी फोन नंबर असेल मोबाईल तर ते व्यवस्थित अपडेट ठेवा, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही क्षणी संस्थेवरनं आस्थापनावरनं कॉल हे येऊ शकतात। तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती। तर ज्या उमेदवारांचं शिफारस झाली तर त्यांनी नक्की लॉग इन करून ही जी काही प्रक्रिया असेल तर ही प्रक्रिया तुम्हाला एकदा करून बघायची आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी रिकमेंडेशन इन्स्टिट्यूशन लिस्ट आहे तर त्या लिस्टमध्ये तुमचं मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या अनुषंगाने व्यवस्थापनाचं नाव, त्यांनी नियोजित केलेली जे काही स्थळ असेल बरोबर आणि मुलाखतीचं दिनांक त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। तर ही प्रक्रिया तुम्ही एकदा करून बघा। तर सध्या ज्या उमेदवारांचं शिफारस झाली त्यांनी मुलाखतीला नक्की जा, जेणेकरून त्या ठिकाणी तुमचं कौशल्य अध्यापन कौशल्य असेल त्याच्या बेसवर देखील तुमची त्या ठिकाणी जी काही निवड असेल तर ती निवड होऊ शकते। तर सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा, चांगली तयारी करा आणि इंटरव्ह्यूला 100% त्या ठिकाणी जा। तर ही एक महत्त्वाची अपडेट होती। अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील तुम्ही जॉईन होऊ शकतात। व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे, त्याची लिंक संपूर्ण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले, तेथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी वेळोवेळी भेट देत राहा। तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये। तुमच्या काही कमेंट असतील कमेंट नक्की करा, त्याच्यावर योग्य तो आपण रिप्लाय देऊ। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।